थंडीच्या दिवसांमध्ये मेथी पालकच्या पुऱ्या किंवा पराठे आपण बऱ्याचदा बनवतो. पण एकदा हे ढेबरे म्हणजेच की पौष्टिक ढेबरे, कारण की यामध्ये जे जिन्नस वापरणार आहोत आणि ज्या प्रमाणामध्ये मेथी पालक आपण यामध्ये टाकणार आहोत ते बघून तर मी अगदीच म्हणणार की अतिशय पौष्टिक हे मेथीचे ढेबरे एकदा नक्की ट्राय करून बघा ह्या दिवसांमध्ये. रेसिपी अगदी सोपी आहे करायला. चला तर सुरुवात करूया. होमशेफ रेसिपीजमध्ये मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर इथे पीठ मळायला म्हणून इथे 2 कप एवढं इथे आपण घेणार आहोत बाजरीचं पीठ. मग इथे घेतो आहे 1 कप एवढं गव्हाचं पीठ. आणि मग यामध्ये आपण टाकणार आहोत काही सुके असे जिन्नस. चवीपुरती एवढं मीठ घालून घेते आहे. यामध्ये मी 1 टीस्पून एवढी हळद घालून घेऊया. 1 टेबलस्पून एवढं धणेपूड घालून घेते. 2 टेबलस्पून एवढं तीळ घालून घेणार आहे. त्यानंतर 1.5 टेबलस्पून एवढा भाजलेला ओवा टाकते आहे यामध्ये. आणि 1 टीस्पून एवढा मी हिंग घालून घेते आहे. 1 टीस्पून इथे मी घेते आहे लाल तिखट एवढं. सगळे सुके जिन्नस जे आहेत एकदा आपण नीट असं हाताने मिक्स करून घेऊया. आता बाजरी हिवाळ्यामध्ये आपल्या शरीराला अतिशय उबदायक अशी आहे, शिवाय अतिशय पौष्टिक देखील आहे. त्यामुळे बाजरी खाणं अतिशय चांगलं असं आहे. त्यानंतर इथे आता यांना मी कोमट असं 3 टेबलस्पून एवढं साजूक तूप करून घेतलेलं आहे. कडकडीत तापायची अजिबातही गरज नाही आहे. थोडंसं अगदी कोमट असं मी ते घेतलेलं आहे. त्यानंतर आलं, मिरची, लसूण आणि थोडंसं जिरं याचा ठेचा करून घेतलेला आहे. त्याकरता मी इथे 10 ते 12 लसूण पाकळ्या, 2 इंच आल्याचा तुकडा आणि 1 टीस्पून जिरं घेतलेलं होतं आणि 8 ते 10 एवढ्या हिरव्या मिरच्या याचा ठेचा करून घेतलेला आहे. तो इथे आपण आता टाकून घेतलेला आहे. सगळे जिन्नस पुन्हा एकदा नीट छान असं मिक्स करून घेते. याला सर्व करताना शक्यतो तरी गरमागरम असे सर्व करा. अतिशय खायला असे छान असे खुसखुशीत असे हे वाटत असतात. यानंतर इथे आता टाकून घेते आहे मी 3 टीस्पून एवढी गुळाची पावडर. गुळाची पावडर नसेल तर गूळ किसून घातला तरीसुद्धा चालेल आहे. मग इथे मी घेतलेली आहे बारीक चिरून घेतलेली अशी मेथी पहिले स्वच्छ धुवून घेतली, त्याच्यातलं सगळं पाणी निथळून घेतलं आणि मग मी याला चिरून घेतलेली आहे. तर 3 कप एवढी इथे मी मेथी घेतली. मुलांना भाकरी खायच्या नसतात आणि पालेभाज्या बघून तर अगदी नाकच मुरडतं. मग काय मी हे ढेबरे बनवते आणि माझ्या मनाला अतिशय समाधान मिळतं की चला काही तर पौष्टिक मुलांच्या पोटात गेलं म्हणून. अर्धा कप असा बारीक चिरलेला पालक इथे टाकलेला आहे आणि अर्धा कप एवढा बारीक चिरलेला कोथिंबीर मी यामध्ये घालून घेतलेला आहे. आता पुन्हा एकदा सगळे जिन्नस छान असे नीट असे एकत्र असे आपण करून घेऊया. बरं, हे ढेबरे जे आहेत 3 दिवस तर आरामात असे टिकतात. त्यामुळे तुम्ही याला प्रवासात देखील घेऊन जाऊ शकता. आता आपण याला पाणी न घालता निव्वळ दह्याने असं आपण याला नीट असं भिजवून घेऊया. आता दही वापरताना खूप आंबट दह्याचा अजिबातही वापर करायचा नाही आहे. थोडं यामध्ये हे दही असं घालत जायचं आणि याचा छान असा खूप असा घट्ट असा गोळा पण नाही करायचा किंवा खूप असा सैलसर असा देखील नाही. याची कन्सिस्टन्सी कशी पाहिजे हे तुम्हाला मी पुढे दाखवतेच आहे. आता जर तुम्ही डाएटवर असाल तरीसुद्धा ही रेसिपी तुम्ही त्यामध्ये नक्कीच ट्राय करू शकता. फक्त यामध्ये त्यावेळेला तूप जे आहे ते स्किप करायचं. पण जर डाएटवरती नसाल तर तूप मात्र अजिबातही स्किप करू नका, कारण की तूप टाकल्याने हे जे ढेबरे आहेत छान असे खुसखुशीत असे बनवून तयार होतात. इथे आता पीठ मळून झालेलं आहे आपलं. तेलाचा आता जरासा हात घेते, पुन्हा एकदा छान याला नीट असं मळून घेते छानपैकी. आता इथे पीठ मळून झालं की याला रेस्ट द्यायची वगैरे काही एक गरज नाही आहे. पीठ मळून झालं की लगेच तेलाचा हात घ्यायचा, नीट असं मळल्यासारखं असं पुन्हा एकदा करून घ्यायचं आणि बस इथे रेडी आहे आता आपला हा गोळा ढेबरे बनवायला म्हणून. बघा तुम्हाला याचं टेक्स्चर दाखवते बघा. अगदी असं सैलसर नाही आणि अगदी असं घट्ट अजिबातही नाही. बस ह्या टेक्स्चरचा आपल्याला इथे जो आहे गोळा इथे आपल्याला पाहिजे आहे. आता ज्याप्रमाणे भाकरी करता आपण गोळा घेतो ज्या साईजचा, अगदी त्याच साईजचा इथे आपल्याला गोळा जो घ्यायचा आहे. त्यानंतर एकसारखा हातावर फिरून घ्यायचा, म्हणजे लाटायला आपल्याला सोयीस्कर पडतो. गव्हाच्या पिठामध्ये नीट असं घोळून घेते आहे. एका साईडला तवा जो आहे मी तापायला ठेवलेला आहे. आता ढेबरा लाटताना अजिबातही पातळ किंवा खूप जाडा असा लाटायचा नाही आहे. याचा थिकनेस जो आहे मी तुम्हाला दाखवते बघा. अगदी हीच थिकनेस पाहिजे, म्हणजेच की ढेबरा जो आहे खायला अतिशय खुसखुशीत असा छान असा लागत असतो. तव्यावरती आता आपण टाकून घेऊया. ढेबरे शेकायला म्हणून नेहमी तुपाचाच वापर करायचा. अतिशय खमंग असे ढेबरे वाटतात तुपानी आपण शेकल्यानंतर. आता ढेबरे शेकायला पराठ्यांपेक्षा जरा जास्त असा वेळ लागत असतो, कारण की याची थिकनेस देखील जास्त असते आणि शिवाय जसं की बाजरीच्या भाकरी वगैरे शेकायला आपल्याला जरासा जास्त वेळ लागतो, त्याचप्रमाणे
हे जे ढेबरे आहेत हे शिकायला जर आपल्याला थोडासा असा जास्तच वेळ असा लागणार आहे पराठ्यांपेक्षा. खालची बाजू झाली अशी शेकून अशी थोडीशी अशी किंवा आपण जे ढेबरे आहेत नीट अशी ना आता पलटून घेऊया. तुमच्याकडे देखील जर मुलांना भाकरी अजिबातही आवडत नसतील किंवा मग पालेभाज्या बघून नाक मुरडत असतील ना, तर हे ढेबरे त्यांना एकदा नक्की द्या. टिफिनमध्ये द्या किंवा मग नाश्त्यामध्ये देखील हे ढेबरे जे आहेत ना तुम्ही बनवू शकता किंवा मग जेवणामध्ये देखील हे ढेबरे नक्कीच असे बनवू शकता. दोन्ही बाजूनी छान असे खमंग असे छान असे भाजून घेतलेले आहेत आता आपण मस्तपैकी असे, आणि एका याला जाळीवरती असे काढून घेते आहे आता. आता एवढ्या प्रमाणामध्ये ना जवळपास 13 ते 14 ढेबरे जे आहेत ना बनवून तयार होतात. ह्याचप्रमाणे आता मी बाकीचे देखील जे आहेत ना बनवून घेते आहे. आणि इथे आता मस्त गरमागरम खमंग आणि छान असे खुसखुशीत असे मेथीचे ढेबरे जे आहेत ना बनवून तयार झालेले आहेत. याला मस्तपैकी असं आंबट गोड लोणच्याबरोबर सर्व करा. आणि हां, जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक आणि जास्तीत जास्त शेअर नक्की करायला आहेत. आणि चॅनलवरती नवीन असाल तर मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत होम शेफ रेसिपीज बघत राहा आणि ट्राय करत राहा.